हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 17 श्लोक क्रमांक 13 भाग 2. हर्ष. माणसाला हर्ष तेव्हाच होतो जेव्हा त्याला रस असलेली गोष्ट मिळते, जेव्हा त्याच्या मनासारखे होते, त्याची इच्छा पूर्ण होते, त्याची ईर्ष्या शमते, तेव्हा त्याला हर्ष होतो. अशामुळे त्याचा अहंकार फुलतो. दुसऱ्याच्या प्रसिद्धीने त्याला हर्ष होत नाही. अशा वेळी त्याला त्याचा हेवा मत्सरच वाटतो. दुसऱ्याच्या भल्याने जेव्हा एखाद्याला हर्ष होतो तेव्हा समजावे की हे एक बेमानून वठवलेले नाटक आहे आणि यात त्याचा काहीतरी नक्कीच स्वार्थ आहे. हा त्याचा मतलबी रस आहे. क्रुद्ध. जेव्हा माणसाला रस असलेली गोष्ट मिळत नाही, ती दुसऱ्याला मिळते, तेव्हा तो क्रुद्ध होतो. त्याचा अहंकार दुखावला जातो. यात त्याची अब्रू गेल्याची, मानहानी झाल्याची भावना होते. यामधून जर ईर्ष्या निर्माण झाली तर तो ती गोष्ट मिळवण्याचा किंवा त्याहूनही छान गोष्ट मिळवण्याच्या प्रयत्नाला झटून सुरुवात करतो. परंतु बहुतांशी क्रुद्ध झालेला माणूस वेडापिसा होतो. आपल्याला रस असलेली गोष्ट आपल्याला नाही म्हणजे कोणालाच नाही अशी त्याची मानसिकता तयार होते. यामुळे तो त्याच्या आवडीची गोष्ट नष्ट करायला, त्याचा विध्वंस करायला तयार होतो. या अशामुळेच एकतर्फी प्रेमातून प्रियकर प्रेयसीचा खून करतो आणि अनेक वेळा स्वतःलाही ठार करतो. देणे. भौतिक जगतात देण्यात रस तेव्हाच असतो जेव्हा दिलेल्याच्या दामदुप्पट वसुलीची खात्री असते. मग ती वसुली द्रव्याच्या रूपाने असेल किंवा प्रसिद्धीच्या रूपाने असेल किंवा नातेसंबंधाने असेल किंवा अशाच काही मतलबी संबंधाने असेल. कोणी व्यास मागतो तर कोणी इमारतीला, मंदिराला, रस्त्याला नाव द्यायला सांगतो. कोणी कोणाला उगीचच काहीही देत नाही. त्यात देणाराचा नक्कीच काहीतरी हेतू, स्वार्थ असतो. देण्याने देणाराचा अहंकार फुलतो, जोपासला जातो. देणारा घेणाऱ्याला मिंध करतो. यातून सात्विक देणेही सुटत नाही. सात्विक देणे देणगी, दान या रूपात देऊन त्याबदली प्रसिद्धीची, पुण्याची, मुक्तीची अपेक्षा केली जाते. घेणे. माणसाला घेण्यात अनेक प्रकारचा रस असतो. माणूस जेव्हा दिलेले वसूल करण्यासाठी घेतो तेव्हा त्यात त्याचा अर्थातच रुबाब असतो. परंतु तो जेव्हा त्याला स्वतःला गरज म्हणून घेतो तेव्हा त्याचा अहंकार दुखावला जात असतो. तो मिंधा होतो, त्याची मान खाली जाते. तो जेव्हा सार्वजनिक सेवेसाठी म्हणून देणगी घेतो तेव्हा त्याला मिंधे व्हायचे कारण नसते. त्यावेळी तो सार्वजनिक काम करत असल्याचा रुबाब दाखवतो. त्याचाच त्याला अहंकार असतो. मुक्त सर्वस्वात निरस आहे. अष्टावक्रमुनी सांगतात की निंदा करत नाही, स्तुतीही करत नाही, हर्ष करत नाही, क्रुद्ध होत नाही, देत नाही, घेतही नाही. अशा प्रकारे मुक्त सर्वस्वात निरस आहे. आपण या रस असलेल्या काही गोष्टी पाहिल्या. त्यात सकारात्मक किंवा नकारात्मक रस असतो. या सर्व भौतिक भावभावना असतात. यात किंवा अशाच इतर सर्व गोष्टींपासून मुक्त असलेला निरस असतो. याचा अर्थ तो रसहीन असतो असे नाही, तर त्याला या क्षुद्र भौतिक रसापेक्षा परम अत्युच्चतम रस, आत्मरस मिळालेला असतो. ज्याला अमृताचा कुंभ मिळाला आहे तो भौतिक नवरसांकडे कसा आकर्षित होईल? त्याला या भौतिकात आता यत्किंचितही स्वारस्य उरत नाही. वास्तवात भौतिक रस हा रस नाहीच. तो तात्पुरता सौख्य देतो, रसोत्पत्ती निर्माण करतो. परंतु लवकरच प्रचिती येते की भौतिक रस कडू औषधावरील साखरेच्या लेपासारखा आहे. थोडे चघळून गोड वाटावे तोपर्यंत आतील कडू रस जिभेवर येऊ लागतो. हा भौतिक रस आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी रसभंग करतो, दुःखपीडा देतो. एकतर्फी भौतिक रसाची अगोडी निर्माण होऊन उपयोग होत नाही. त्यासाठी अध्यात्म, सत्संग, योगसाधना, उपासना करून भौतिक रसाचा प्रवाह खंडित व्हावा लागतो.
तेथे परमरसाचा निर्मळ अमृत झरा वाहू लागतो. येथे साक्षात्कार होतो की एक रस साधे सबरस साधे. हरिओम.